जय जय रघुवीर समर्थ। जोपर्यंत तुम्ही स्वतः दुःखांमधून जात नाही तोपर्यंत तुम्हाला इतरांचे दुःख कसले जाणवत नाही। मित्रांनो, जितकी गर्दी वाढत आहे तितकीच माणसे या जगात एकटी पडत चालली आहेत। नातेसंबंधांना फक्त वेळेची नाही तर समजून घेण्याची गरज आहे। स्वतःला कोणाशीही परिचित करू नका, अन्यथा तुमचा आनंद त्यांच्या विश्रांतीवर आणि त्यांच्या मूडवर डिपेंड असेल। मित्रांनो, खरं बोलण्याची आवड असेल तर एकट्याने चालण्याची सुद्धा आपल्याला हिम्मत ठेवावीच लागते। कोणाच्या बोलण्यावरून चांगलं किंवा वाईट होत असतं तर हे जग एकतर स्वर्ग किंवा पूर्ण नरक बनलं असतं। म्हणूनच कोण काय म्हणतं याची पर्वा न करता तुम्हाला जे चांगलं वाटेल आणि जे खरं वाटेल तेच तुम्ही करा। एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, माणूस शिळं खाल्लेल्या अन्नामुळे कधीच आजारी पडत नाही, तर त्याला ज्या गोष्टी आतल्या आत खात असतात त्यामुळेच तो अधिक आजारी पडत असतो। त्यामुळे अशा लोकांपासून नेहमी दूर राहा जे तुमच्या मनात नाही तर डोक्यामध्ये राहतात। मित्रांनो, मी सर्व प्रकारची लोक पाहिले आहेत जे आपल्या आयुष्यात मदत करणाऱ्यांचे आभार मानतात आणि जे मदत घेतल्यावर आपल्यालाच मूर्ख म्हणतात। जो तुम्हाला संकटात पाहून तो स्वतः रडतो तर लक्षात ठेवा की तो तुमचा आहे आणि असे लोक तुम्हाला कधीही दुखवू शकत नाहीत। मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ज्या व्यक्तीला इतरांच्या गोष्टी माहीत आहेत आणि तुम्हाला इतरांच्या त्या गोष्टी सांगतो तर तो तुमच्या सुद्धा गोष्टी इतरांना नक्कीच सांगतो। प्रेम आणि मृत्यू यांच्यात एकच साम्य आहे, ते केव्हाही वय बघत नाही, काळ बघत नाही आणि स्थळही पाहत नाही। मित्रांनो, आंधळेपणाने कोणावरच विश्वास ठेवू नका, कारण हे जग तुमचा विश्वास टिकवण्यासाठी कायम पुरेसं नाही। जर तुमचा हेतू स्पष्ट असेल आणि तुमचे ध्येय बरोबर असेल तर तो परमेश्वर तुम्हाला कोणत्या ना कोणत्या मार्गाने नक्कीच मदत करतो। मित्रांनो, मावळतीचा सूर्य हे या वस्तुस्थितीचे प्रतीक आहे की शेवटही इतका सुंदर असू शकतो। वेळ हे एक मोजमाप आहे जे वाईट काळात आपल्याच माणसांचे खरे वजन सांगते। मित्रांनो, गरम तव्यावर पाण्याचा थेंब गेला तर तो थेंब नष्ट होतो, तोच थेंब कमळाच्या पानावर पडला तर तो चमकू लागतो आणि तो थेंब स्वतःच मोती बनतो। पाण्याचा थेंब हा एकच आहे, पण फरक फक्त संगतीचा आहे। सर्व जग फक्त संगतीने चालते। लोक म्हणतात पराभव स्वीकारा, पण आपले मन हळूच आपल्याला म्हणते की अजून एकदा प्रयत्न करा, तुम्ही नक्कीच करू शकता। मित्रांनो, जाणारे जातात, मात्र ते फक्त आठवणी पाठी सोडून जातात। मग लोकांनी कितीही हाक मारली तरी ते परत येत नाहीत। मोकळ्या आकाशातला तो लखलखणारा चंद्र आणि हृदयात ते लखलखते प्रेम कधी कमी तर कधी जास्त होते। नेहमी चांगले बी पेरा, म्हणजेच पीक चांगले येईल। मित्रांनो, एखाद्याची फसवणूक करणे हे कर्ज आहे जे तुम्हाला एक ना एक दिवस दुसऱ्याच्या हातून खाऊन ते फेडावेच लागेल। या जीवनाच्या प्रवासात जर ठोकरं खाल्ली नाहीत तर गंतव्यस्थानाचे महत्त्व कसे आपल्याला कळणार, बरोबर आणि चुकीचा फरक आपल्याला कसा कळणार। मित्रांनो, नाती हळूहळू संपतात, ते आपल्याला अचानक कळते। काही लोक चप्पल सारखे असतात, आधार देतात पण मागून चिखल फेकत राहतात। ती नाती खूप कमकुवत असतात, जी दुसऱ्याच्या बोलण्यात येऊन नेहमीच तुटत असतात। फक्त विचारात फरक आहे। कोणतीही समस्या तुम्हाला कमकुवत बनवण्यासाठी येत नाही, तर ती समस्या तुम्हाला बलवान बनवण्यासाठी येत असतात। मित्रांनो, फक्त एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आपण आपल्या कर्माला लढा दिला पाहिजे,
त्या देवाला नाही. देव एक वेळ आपल्याला माफ करेल, परंतु कर्माचे फळ हे आपल्याला मिळाल्याशिवाय कधीच राहत नाही. मग ते चांगले असो किंवा वाईट असो. कर्मामध्ये सगळ्यात जास्त शक्ती आहे. आपल्याला रडवण्यासाठी आनंद हा मार्ग नाही, तर आनंदी राहण्याचा एकमेव मार्ग आहे. मित्रांनो, कशाचीही चिंता बाळगू नका. जर ते चांगले असेल तर ते छानच आहे, आणि वाईट असेल तर अनुभव आहे. प्रत्येक नातं हे पक्ष्यांसारखं असतं. जर तुम्ही त्याला घट्ट धरले तर ते मरून जाते, आणि जर तुम्ही त्याला सैल धरले तर ते पळून जाते. पण जर तुम्ही त्याला प्रेमाने धरले तर तेच नाते सदैव तुमच्या सोबत असते. मित्रांनो, आपले जीवन हे विज्ञानासारखे आहे. तुम्ही जितके जास्त प्रयोग कराल तितकेच चांगले परिणाम तुम्हाला दिसू लागतील. सिमेंट मधूनही खूप काही शिकता येतं. जोडण्यासाठी संख्या असणे हे आवश्यक आहे, आणि जोडून टिकून राहण्यासाठी काटेकोर, कठीण, मजबूत असणे हे पण आवश्यक आहे. मृत्यूनंतर शरीर स्मशानभूमीत जाते, परंतु जर नातेसंबंधातील प्रेम नाहीसं झालं तर मानवी मनात विचार सरकत असतात. मित्रांनो, आनंद हवा असेल तर रात्री जागू नका. तुम्हाला शांतता हवी असेल तर दिवसा झोपू नका. आणि जर तुम्हाला आदर हवा असेल तर तुम्ही व्यर्थ बोलू नका. आणि जर तुम्हाला प्रेम हवे असेल तर तुम्ही तुमच्या प्रियजनांना कधीच सोडू नका. मित्रांनो, कॅमेऱ्यात सगळा आनंद कैद होतो, पण फोटो बाहेर कुणीही हसताना दिसत नाही. नातं हे पाण्यासारखंच आहे. ना कुठला रंग आहे, ना कोणते रूप आहे, पण जीवनाच्या अस्तित्वासाठी ते सर्वात महत्त्वाचं आहे. मित्रांनो, शत्रूंना नेहमी क्षमा करा. याचा त्यांना सर्वाधिक त्रास होतो. अनेक वेळा असे घडते की इतरांना प्रोत्साहन देताना आपण स्वतःच तुटून पडतो. लोक तुमच्याबद्दल वाईट बोलतात तेव्हा नाराज होऊ नका. किंबहुना त्या लोकांना तुम्हाला महत्त्व देण्याचा दुसरा मार्गच माहीत नसतो. मित्रांनो, वास्तविक जीवनाची युक्ती फक्त त्याच माणसाला कळते जो माणूस त्याच्या प्रवासात धुळीला गुलाल मानतो. प्रत्येक जळत्या दिव्याखाली फक्त अंधारच आहे. प्रत्येक रात्रीच्या मागे एक पहाट आहे. लोक घाबरतात, अडचणी दिसतात, पण प्रत्येक अडचणीच्या मागे यशाची पहाट असते. अशा वेळी लोकांचा विश्वास नेहमीच मोडून जातो. मित्रांनो, जेव्हा आपण त्यांच्या निष्ठेची उदाहरण देत असतो, जेव्हा तुम्हाला गरज असेल तेव्हा स्वतःला ओळखा. हे शहर लोकांचं आहे, इथे तसा कोणी ओळखीचा नाही. लोक म्हणतात चांगल्या मनाची माणसं नेहमी आनंदी असतात, पण मला वाटतं एक चांगलं मन नेहमीच दुखावलं जातं, कारण ते फक्त इतरांकडून चांगल्या वर्तनाची अपेक्षा करते. मित्रांनो, जळणारा दिवा विझवा आणि एखाद्याच्या अंत्ययात्रेत जा. असे समजू नका की आपण त्याला त्याच्या गंतव्यस्थानावर नेत आहोत. तर समजून घ्या की जमिनीवर पडलेली व्यक्ती तुम्हाला तुमचे गंतव्यस्थान दाखवण्यासाठीच घेऊन जात आहे. तर समजून घ्या की जमिनीवर पडलेली व्यक्ती तुम्हाला तुमचे गंतव्यस्थान दाखवण्यासाठीच घेऊन जात आहे. मित्रांनो, जीवनात अपयशी ठरणारे लोक दोन प्रकारचे असतात. पहिली व्यक्ती जो विचार करतो पण कृती काहीच करत नाही, आणि दुसरा व्यक्ती जो काही करायच्या आधी विचारच करत नाही. मित्रांनो, आरसा आणि नातं दोन्हीही खूप नाजूक आहेत. दोघांमध्ये फक्त एकच फरक आहे. आरसा चुकून तुटतो आणि नातं तुटतं ते फक्त गैरसमजांमुळेच. मित्रांनो, एका माणसाने एका साधूला विचारले, इतके गरम का होत आहे? त्या साधूचे उत्तर ऐकून तो माणूस स्तब्ध झाला. तो साधू म्हणाला, माणसांना माणसाचा हेवा, ईर्ष्या वाटेल तेव्हा उष्णता वाढेलच. मित्रांनो, ही दुनिया जी लोक आनंदी आहेत ना
फक्त त्यांचीच विचारपूस करते आणि जे संकटात आहेत त्यांचे मोबाईल नंबरही त्यांच्याकडून त्यावेळी हरवले जातात. आजकाल माणसे हृदयात अंधार ठेवतात आणि मंदिरात दिवे लावायला जातात. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आपल्या कर्माची चपराक एवढी भारी आणि भयंकर आहे की आपली जमलेली योग्यता कधी संपवेल हेही आपल्याला कळणार नाही. मित्रांनो, कर्तृत्ववान राजालाही पुण्य संपल्यावर भीक मागावीच लागते. म्हणूनच कोणाचीही फसवणूक करून कधीही कोणाचा आत्मा दुखावू नका. जय जय रघुवीर समर्थ. तर प्रेमळ भक्तांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तसंच ती घंटी देखील वाजवायला विसरू नका, जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. जय जय रघुवीर समर्थ.